जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. 6च्या 6 कोटी मराठ्यांना महत्वाचा तातडीचा संदेश आहे. 29 ऑगस्टला आपलं मनोज जरांगे पाटलाचं आमरण उपोषण चालू होणार आहे. सगळ्यांनी 6च्या 6 कोटी मराठ्यांनी यायचं आहे. हे शेवटचं आमरण उपोषण आहे आणि 28 ऑगस्टला कोणी यायचं लक्षात घ्या. कारण काल मंत्रिमंडळ येऊन गेलं म्हणजे आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही. 28 ऑगस्ट पर्यंत त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. जर 28 ऑगस्ट पर्यंत राहिलेल्या आपल्या कुणबीच्या नोंदी जर त्यांनी दिल्या, आपल्याला व्हॅलिडिट्या दिल्या, तरच आपलं उपोषण माघार घेतलं जाणार आहे, अन्यथा नाही. 28 ऑगस्टला कोणी यायचं? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये ज्यांनी लोनची फाईल टाकली, पास झाले नाही, ती फाईल घेऊन तुम्हाला आंतरवालीला यायचं आहे. ज्याचा व्याजाचा परतावा महामंडळातून मिळत नाही, ती फाईल आंतरवालीला घेऊन यायचं आहे. ज्याचा कुणबी दाखला निघाला पण व्हॅलिडिटी देत नाही, त्यांनी घेऊन यायचं आहे. ज्यांनी अर्ज केला नाही तर 28 तारखेच्या आत तो अर्ज करायचा आहे. तो अर्ज इथे आंतरवालीला घेऊन यायचा आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला नोकरी अजून मिळाली नाही, त्यांनी यायचं आहे. सारथीचे प्रश्न ज्यांचे बाकी आहेत त्यांनी यायचं आहे. SCBC आणि EWS मधून ज्यांच्या निवडी बाकी आहे त्यांनी यायचं आहे. आणि कुणबी दाखले किंवा व्हॅलिडिटी ज्यांना भेटत नाही, अडवणूक होत आहे, त्या सगळ्यांनी यायचं आहे. 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण चालू होणार आहे. जोपर्यंत आपल्या या सगळ्या मागण्या मान्य होणार नाही, एकानाही हलायचं नाही. आणि ज्यांना कुणबीचे दाखले मिळालेले आहे, व्हॅलिडिटी झालेले आहे, त्यात प्रत्येकाने यायचं. हे तुमचं कर्तव्य आहे. राजकारणी सगळे, ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत सगळ्यांनी जातीसाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी 29 ऑगस्टला यायचं आहे. आणि जे घाबरतात, जे यायला घाबरतात, त्यांनी घरी बसून आलेल्या प्रत्येक पोस्ट प्रत्येक समाज बांधवापर्यंत शेअर करणं तुमचं कर्तव्य आहे. ज्याला स्टेटस ठेवायला घाबरतो, जो यायला घाबरतो, त्यांनी घर बसल्या शेअर करायचं आहे. आणि घरातला प्रत्येक व्यक्ती, ज्याच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्याच्या घरातला प्रत्येक एक व्यक्ती आला पाहिजे. आणि ज्याच्या सापडल्या नाही, ज्याला हे सगळे प्रॉब्लेम आहे, त्या प्रत्येकाने आंतरवाली सराटी या ठिकाणी यायचं आहे. हा शेवटचा लढा आहे. मंत्रिमंडळ जर येऊन गेलं, आपल्या मागण्या मान्य झालेल्या नाही. त्यामुळे भावांनो, ही शेवटची वारी आहे. जर आंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपल्याला पुन्हा चलो मुंबईची हाक मनोजदादा देणार आहे. हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ डाउनलोड करा, तुमच्या सर्व ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय.